लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी आहे। गेल्या 15 दिवसांपासून लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेल्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू आहे आणि यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये 5 लाखांपेक्षा अधिक महिलांनी नियमांची पायमल्ली केल्याचं उघड झालंय। महत्त्वाचं म्हणजे मार्च महिन्यापर्यंत अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर मोठा आकडा समोर येण्याची शक्यता आहे। सर्व अर्जांची छाननी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। अद्याप आयकर विभागाकडून सुद्धा माहिती आलेली नाही। जिल्हा पातळीवर स्वेच्छेने पैसे माघारी करण्यामध्ये आलेल्या महिलांचा डेटाही गोळा करण्याचं काम अद्याप सुरू आहे। त्यामुळे येत्या 2 महिन्यांमध्ये हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। तर याविषयी मंत्री उदय सामंत आणि प्रताप सरनाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत। जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार। लाडक्या बहीण योजनेमध्ये जे निकष सुरुवातीपासून लावले होते त्याच निकषाच्या आधारे जर त्याचा कोणी गैरफायदा घेऊन पैसे जर घेतले असतील तर त्या संदर्भात राज्य शासनाच्या वतीनं निवेदन प्रकाशित करण्यात आलेलं आहे। त्याच्या प्रकारे चुकीच्या मार्गाने जर कोणी पैसे घेतले असेल तर ते शासनाला परत द्यावे किंवा काही लाडक्या बहिणींनी ज्यांना 2-2 ठिकाणावरनं त्यांनी फॉर्म भरले होते आणि लाडक्या बहिणींचा जे 1500 रुपये ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते त्या बहिणींनी सुद्धा आपल्या हातून चुकी झाले ते पैसे आम्ही परत देण्याची आमची तयारी असे अर्ज स्थानिक संस्थांना सादर केलेले आहेत। तर हळूहळू बऱ्याच लाडक्या बहिणी योजनेतून गाळल्या जातील अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जातील। सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत, निवडणुका संपलेल्या आहेत, बहिणींनी मतं दिलेली आहेत, 1500 रुपये 3-3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत, पण आता पैसे नाही आहेत। त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील। नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी ह्या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, हळूहळू लाडकी बहिणींची संख्या कमी होईल असा आरोप विरोधकांकडून केला जातोय आणि प्रत्यक्ष सरकारची आकडेवारी सुद्धा जी लेटेस्ट आकडेवारी आली आहे ती नेमकं काय सांगतेय, कशा प्रकारे ही सगळी प्रक्रिया सध्या राबवली जाते? अमोल, महिला व बालकल्याण खात्याच्या वतीनं या सगळ्या विषयासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस एक बाब स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली आहे। सध्या मागच्या 15 दिवसांपासून या ज्या अर्ज लाडक्या बहिणीसाठी आले होते त्याची स्क्रुटिनी ही सुरू झालेली आहे। 2 टप्प्यांमध्ये ह्या स्क्रुटिनी होत आहेत। जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत स्क्रुटिनी होते, तर एक राज्य पातळीवर वेगवेगळ्या विभागांकडून डेटा मागवून स्क्रुटिनी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता तो कोणकोणत्या विभागाकडून डेटा मागवण्यात आला याच्यामध्ये आयकर विभाग आहे, परिवहन विभाग आहे, यासोबतच वेगवेगळ्या ज्या योजना राबवण्यात येतात त्यांचे देखील विभाग आहेत। याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, नमोशक्ती योजना असेल, या योजनांच्या वतीनं माहिती त्यासाठी ज्यांना अप्लाय केलं होतं त्यांचा देखील डेटा मागवण्यात आला आणि एकंदरीतच आत्ता जो आकडा समोर येतो त्यानुसार 5 लाखांपेक्षा सुद्धा जास्त महिला ज्या आहेत त्यांना डबल लाभ घेतल्याचं किंवा नियमांची पायमल्ली केल्याचं समोर येत होतं आणि त्यानुसार आता ती नावं जी आहेत ती कमी होताना आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर दररोज मोठा डेटा येतोय, त्यामुळं हे नावं जी आहेत किंवा ही संख्या जी आहे ही दिवसेंदिवस वाढत जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। राज्य पातळीवर सध्या ॲनालिसिस सुरू आहे। अजूनही आयकर विभागाच्या वतीनं म्हणजे ज्या महिला कुटुंबामध्ये 4 व्हीलर आहे त्यांची देखील नावं यामध्ये आहेत, तो डेटा जो आहे तो अजून स्क्रुटिनी होणं बाकी आहे, त्याची देखील छाननी होईल आणि त्यामधून देखील आणखीन आकडेवारी जी आहे ती आपल्याला कमी होताना पाहायला मिळणार आहे। सध्या राज्य पातळीवर जोरदार मोहीम राबवण्यात येते। साधारणपणे मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत हा जो डेटा आहे हा पूर्णपणे अॅनालाइज केला जाईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जो महत्त्वाचा आणि मुख्य आकडा असणार आहे तो समोर येताना पाहायला मिळेल। काही जे पॅरामीटर्स लावलेले आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक पॅरामीटर असा आहे ज्याच्यामुळे अनेक अर्ज जे आहेत ते कमी होताना पाहायला मिळत आहेत। त्याच्यामध्ये ज्यावेळेस योजनेसाठी अप्लाय केलं होतं त्यावेळेस असणारं 65 वर्ष वय आणि आता त्या संबंधित व्यक्तीच्या वयामध्ये कदाचित वाढ देखील झालेली असेल, महिन्यांची वाढ झाली असेल, त्यामुळं वयात जो होणारा बदल आहे म्हणजे 65 क्रॉस करणारी जी मंडळी आहेत त्यांची देखील नावं जी आहेत ती कमी होताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच महिला आणि बालकल्याण खात्याच्या वतीनं स्क्रुटिनीला व्यवस्थित सुरुवात झालेली आहे आणि आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे की जे स्वेच्छेने पैसे देऊ इच्छितात किंवा जे राज्य लेवलला आता अर्ज जातील
त्यांचे पैसे नेमके कुठे जमा केले जातील त्यासाठी देखील एक सिस्टीम जी आहे ती आता तयार करण्यात आलेली आहे आणि त्या विभागाकडे हे पैसे जे आहेत ते जमा होताना पाहायला मिळणार आहेत. सध्या कलेक्टर लेवलला पैसे गोळा केले जात आहेत, मात्र आता नव्यानं ज्यावेळेस हे पैसे घेतले जातील त्यावेळेस नवीन एक डेस्क तयार करण्यात आलाय आणि त्या डेस्कवर हे सर्व जे पैसे आहेत ते तिथं एकत्रित येणार आहेत आणि त्यानंतर मार्चमध्ये नेमका किती लोकांना अर्ज मागे घेतला, महिलांनी माघारी केला आणि स्वेच्छेने अर्ज मागे घेणाऱ्या किंवा माघार घेणाऱ्या महिला किती आहेत आणि स्क्रुटिनी मधून किती महिलांना वगळलं जात आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीपर्यंत हा आकडा सेट होईल असा सध्या अंदाज तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे समोर येतोय. धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.